हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 7. वासना हे विचारांचं मूळ. प्रत्येकाचा स्वभाव असतो तो कारणम शरीरम मधून प्रगट होतो. ते व्यक्तीच्या अस्तित्वाचं बीज असतं. त्याचं दुसरं नाव वासना. व्यक्तीच्या विचारांचं स्वरूप त्याच्या वासनेवर अवलंबून असतं. वासना हा संस्कृत शब्द. वासना म्हणजे उपजत प्रवृत्ती, जन्मजात स्वभाव. वासनांमुळे जन्मजात प्रवृत्ती बनते. या वासनांची आपल्या बुद्धीत विचार अशी अभिव्यक्ती होते. विचार वाढतात, फोफावतात आणि इच्छा तयार होतात. इच्छेमुळे कृती घडते. या कृतीचे परिणाम असतात. त्यामुळे आपले विचार, आपल्या गरजा, आपले वर्तन आणि आपले जग सर्व आपल्या वासनांमुळे निर्माण होते. जर एखाद्याला तत्वज्ञानाच्या वासना असतील तर तो तत्वज्ञानाचा विचार करेल. तत्वज्ञान हवंसं वाटेल. कृती तत्वज्ञानाच्या वाचनातून किंवा अभ्यासातून उतरेल आणि तो इतर तत्वज्ञानींबरोबर सापडेल. जुगाराच्या वासनांमुळे जुगारी विचार येतील, जुगाराची इच्छा होईल आणि जुगार खेळला जाईल. असा माणूस व्हेगासमध्ये आढळेल. अशा प्रकारे आपलं आयुष्य हा आपल्याच वासनांचा परिणाम. वासनांपासून मानसिक स्वभाव अस्तित्वात येतो. स्वभाव म्हणजे आपल्या अव्यक्त वासनांचे व्यक्त स्वरूप. वासना ठराविक मानसिक स्वभाव म्हणून व्यक्त होतात. एकदा वासना प्रगट झाल्या की त्यांचं वर्गीकरण शक्य होतं. आपल्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असल्याने आपले निष्कर्ष किंवा निर्णय वेगवेगळे असतात. या प्रवृत्ती समजल्यावर कोणी त्या दृष्टिकोनातून का पाहिलं हे आपल्याला समजतं. स्वभावानुसार आकलन आणि कृती हे जाणल्यावर आपण इतरांशी योग्य पद्धतीने वागू शकतो. आपल्याला माणसाच्या वर्तनाचा अचूक अंदाज येऊ शकतो आणि तो कसा वागेल याची पण भविष्यवाणी करू शकतो.